आणि एक पुस्तक छापलंय. त्या पुस्तकामध्ये 3,000 कोटीचा उल्लेख आहे आणि भरपूर विकास कामे केली म्हणतात. त्याबद्दल काय सांगता? नाही नाही, जे पुस्तक मी वाचलं त्या पुस्तकामध्ये जी काय कामं मतदारसंघात नमूद केलेली आहे त्यातली जवळजवळ 50% कामं ही आमची आहेत. आणि मग ती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझे व्यक्तिगत संबंध चांगले असल्यामुळं मला एक 70-80 कोटीचा निधी दिला होता. माझे मित्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांना निधी दिला होता. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांना देवेंद्र फडणवीसांनी निधी दिला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विजयराज डोंगरे हे बांधकाम व अर्थ समितीचे सभापती असताना लगातार 2 वर्ष त्यांना तिथं जिल्हा परिषदेच्या सभापतीची संधी मिळाल्यानंतर या मोहोळ मतदारसंघामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये विजयराज डोंगरे यांनी काम केलं होतं. तोही निधी किमान 500 ते 700 कोटीच्या आसपास होता. त्यामुळे आमच्या सर्वांचा निधीची बेरीज जर बघितली तर 800 ते 900 कोटीच्या आसपास जाते. आणि ही खरं कामं आम्ही केलेली कामं होती. आम्ही केलेली कामं त्या बुकलेटमध्ये टाकून हा जो आमदार आहे यशवंत माने हा मोहोळच्या जनतेची दिशाभूल करतोय. तर मी या सर्व मीडियाच्या माध्यमातून यशवंत माने हा लबाड माणसाला आवाहन करतो की मोहोळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपण ते बुकलेट घेऊन या. आम्ही आमच्या कामाची यादी घेऊन येतो आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. मग मोहोळच्या जनतेला कळेल की महाराष्ट्रामध्ये सर्वात लबाड बोलणाऱ्या आमदाराला निवडून दिलं. ह्या गोष्टीचा मोहोळकर जनतेला पश्चाताप होईल. तर अण्णाने आता या ठिकाणी पाठिंबा दिला, काय सांगाल तुम्ही? हे अण्णा हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गेली कित्येक वर्ष काम करतायत. ते भीमा सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन आहेत. प्रत्येक शेतकऱ्याचं हित जोपासण्याचं काम अण्णांनी मनापासून केलं. प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणीला, कारखान्याच्या अडचणीला पक्षीय राजकारण बाजूला ठेवून अण्णांनी ही संस्था एकसंघ राहावी, भीमा परिवार एकसंघ राहावा, शेतकऱ्याचं हित आपलं बघून डोळ्यासमोर ठेवून काम केलं. म्हणून अण्णांवरती या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरची 17 गावं आणि मोहोळ तालुक्यातली जनता प्रेम करते. ज्या वेळेला अण्णांनी निर्णय घेण्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे ते गेले 15 ते 20 दिवस सर्व कार्यकर्त्यांचा रेटा त्यांच्या पाठीशी होता की आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे हे चांगलं काम करतायत आणि पवार साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केली ती थांबवून रद्द करून खरे यांना उमेदवारी दिलेली आहे. पवार साहेब जर निर्णय बदलत असतील तर अण्णा तुम्हीही निर्णय बदला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजू खरेंच्या पाठीशी उभं राहा. अण्णांनी त्याप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेखातीर आज बळीराम काका साठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मी स्वतः राजू खरे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार, सर्व शेतकरी, पंढरपूरची 17 गावं, मोहोळ तालुक्यातले सर्व व कारखाना परिसरातले सर्व कार्यकर्ते नेते मंडळीच्या समोर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा देऊन अण्णांनी या तालुक्यातली दादागिरी, दडपशाही, तानाशाही, झुंडशाहीला मुठमाती देण्यासाठी, या मोहोळ तालुक्यातल्या आया बहिणी सुरक्षित राहण्यासाठी, मोहोळमध्ये एक नवं परिवर्तनाचं वादळ आलंय, त्या परिवर्तनाच्या वादळात सामील होण्यासाठी अण्णांनी हा अत्यंत मोठा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. आणि अण्णांनी घेतलेला ह्या निर्णय हा 23 नोव्हेंबरला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळेला मोहोळमधली दादागिरी, दडपशाही, तानाशाही, झुंडशाहीचा पराभव होऊन, मानेचा पराभव होऊन राजू खरे विक्रमी मताने निवडून येतील. तर बघ नाही करायचं. नाही, कसं लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही ऐकले मोहोळ संघर्ष समितीमध्ये ते आमचे एक सहकारी होते. अख्खी संघर्ष समिती माझ्या बरोबर आली. शिवसेना, भारतीय भाजपा माझ्या बरोबर आली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना माझ्या बरोबर आली. मी केलेल्या विकासाच्या कामाच्या जोरावर ज्या वेळेला मोहोळ तालुक्यामध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेला मी 17-17, 18-18 टँकर, जवळजवळ 24,000 लिटरचे टँकर घेऊन मोहोळकर जनतेला पिण्याचं पाणी पाजत होतो. मोहोळमधल्या ग्रामीण भागामध्ये गुडघ्याच्या चिखलातून माझा शेतकरी बांधव जात होता. त्या शेतकऱ्यांसाठी मी रस्ते करून देत होतो. शासनाकडून 80-80, 90-90 कोटीचे रस्ते बनवले. जिथं शासन कमी पडले तिथं स्वखर्चातून रस्ते बनवले. ज्या शाळेची पडझड झाली होती, जे शेतकऱ्यांची मुलं, गोरगरिबांची मुलं, दीनदुबळे जनतेची मुलं ज्या शाळेमध्ये शिकत होते अशा शाळेला सरकार निधी देत नव्हते, तिथं मी CSR फंडातून निधी दिला. उदाहरणार्थ मानाजी बापू मानेच्या शाळेला 21 लाख, अशा अनेक शाळांना मी निधी देऊन ह्या शैक्षणिक क्षेत्रामधल्या आमच्या मुली ज्या 8वी, 9वी, 10वीला जमिनीवर बसतात
त्यांना कमीत कमी एक शाळेला 200 300 बाकी देऊन त्या मुली बेंचेसवर बसून चांगल्या पद्धतीनं सावित्रीच्या मुली, जिजाऊच्या मुली त्या शिकल्या पाहिजेत, भीमाईच्या मुली ह्या शिकल्या पाहिजेत ही भूमिका आम्ही ठेवली. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी या प्रश्नावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. या कामाची दखल घेऊन पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना जे इच्छुक होते रमेशजी कदम यांना फोन केला, जे इच्छुक होते ते क्षीरसागर यांना फोन केला, बाकी सर्व इच्छुकांना फोन करून सांगितलं की आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राजू खरेंना विजयी करायचा आहे, त्यामुळे तुम्ही राजू खरेंना सहकार्य करा. या तालुक्याचे माजी आमदार रमेशजी कदम व त्यांची मुलगी सिद्धीताई कदम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा एका फोनमुळं स्वतःची उमेदवारी बाजूला घेऊन त्यांनी या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीर उभारली. तसंच आम्हाला अपेक्षा होती की या तालुक्यातली दादागिरी, दडपशाही, तानाशाहीच्या विरोधात ही निवडणूक आहे. ज्या नागनाथ महाराजांची शपथ आम्ही मोहोळच्या रेस्ट हाऊस समोर घेतली होती त्यामध्ये क्षीरसागरही हे आमच्या बरोबर होते, परंतु क्षीरसागरांनी नागनाथ महाराजांची शपथ मोडून अनगरकरांना सहकार्याची भूमिका कशी मिळेल ही भूमिका घेऊन अपक्ष निवडणुकीला फॉर्म भरला. परंतु माझ्या प्रचारामध्ये पूर्ण जर आज तुम्ही पाहिलं तर अपक्षाला मत म्हणजे राजन पाटलाला मत, अपक्षाला मत म्हणजे यशवंत मानेला मत, अशा पद्धतीचा प्रचार झाला. आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता या बारीनं अपक्षाला मतदान न करता महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशी लढत होईल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी राजू खरे प्रचंड मोठ्या मताने, विक्रमी मताने निवडून येईल असा मला संपूर्ण विश्वास आहे. रामकृष्ण हरी.